नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संचालक विभागामध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रियेसाठी एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्या जाहिरातीसाठी तुम्हाला मी माहिती देणार आहे, की कोणकोणती पदं आहेत, किती पदं आहेत, त्याच्यानंतरनं सगळी त्याची माहिती देणार आहे. सिलेबस असेल, काय असेल, या सगळ्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिले तर ही परीक्षा घेणार आहे IBPS घेणार आहे. तर बघितलं तर ही वेबसाईट आहे, आपण महाफूडची वेबसाईट बघितली आहे. तर सगळ्यात पहिले आहे 300 ही आहे जाहिरात आहे ती पुरवठा निरीक्षक आहे गट क. S10 ची वेतन श्रेणी आहे म्हणजे 29,900 ते 92,300 आहे. आता बघितलं हे 6 विभागामध्ये आहे. तर कोकण विभाग 47 पदं, त्याच्यानंतरनं पुणे विभाग 82 पदं, नाशिक विभाग 49 पदं, त्याच्यानंतरनं छत्रपती संभाजीनगर 88 पदं, अमरावती 35 पदं, नागपूर 23 पदं. त्याच्यानंतरनं उच्चस्तरीय लिपिक जे आहे, हायर हे क्लर्कसाठी जे आहेत, ते आहेत 21 पदं असणार आहे. ही मुंबईच्या कार्यालयामध्ये ही पदभरती आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही इथं तुम्ही फॉर्म भरू शकता. IBPSची लिंक. आता फॉर्मसाठी सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला मी माहिती देईन. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर महिला ज्या आरक्षित करत आहेत, त्यांना डोमिसाईल असल्याशिवाय काय करण्यात आहे, की त्यांना लाभ घेता येत नाही. लक्षात घ्या, की तुम्हाला जर महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, तर डोमिसाईल असणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. तरच तुम्ही काय करू शकता, की महिला आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे. तर बाकीच्या कास्टनुसार मग तुम्हाला इथं सर्टिफिकेट्स वगैरे लागणार आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षणासंदर्भात ही माहिती दिलेली आहे. माजी सैनिक संदर्भात प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, त्याच्यानंतर पदवीधर अंशकालीन यासाठी आरक्षण, अनाथसाठी आरक्षण आहे. आता सगळ्यात पहिले जर बघितलं तर वयोमर्यादा. वयोमर्यादा 1 डिसेंबर 2023 पासून गणली जाणार आहे. तर त्याच्यानुसार कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त पाहिजे ओपनसाठी 38 वर्ष आणि कास्टसाठी पाहिजे 43 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर खेळाडूंसाठी 43 वर्ष असणार आहे दोघांसाठी ओपनसाठी आणि कास्टसाठी. माजी सैनिक 38 प्लस सेवाचा कालावधी प्लस 3 वर्ष. मागासवर्गासाठी 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असं राहणार आहे आणि दिव्यांग प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर यांसाठी 45 वर्ष असणार आहे. पदवीधर अंशकालीनसाठी 55 वर्ष असेल आणि अनाथसाठी 43 वर्ष असणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर ही अर्हता शैक्षणिक अर्हता आहे. तर कुठलीही डिग्री चालेल तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर जर सपोज पुरवठा निरीक्षक पदासाठी अन्न तंत्रज्ञान आणि विज्ञान म्हणजे फूड टेक्नॉलॉजी जर असेल, तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना असेल तर समान गुण असेल तर प्राधान्य देण्यात येतं. म्हणजे कोणतीही डिग्रीवाले इथं फॉर्म भरू शकतात लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे ठीक आहे. मराठीचं ज्ञान पाहिजे. आता परीक्षा संदर्भात जाऊयात आपण. तर परीक्षेचं स्वरूप आहे 12वी लेव्हल असणार आहे मराठीचं. त्याच्यात 25 प्रश्न, 200 गुण. टोटल गुण असणार आहेत. म्हणजे टोटल प्रश्न बघितले तर हे 25, 25, 25, 25 100 प्रश्न, 200 गुण, 2 तासाचा वेळ असणार आहे. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न असणार आहे ते. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित हे राहणार आहे. ठीक आहे. हे सिलेबसचं झालेलं आहे. आता ॲप्लिकेशन करायचं मी एक सेपरेट व्हिडिओमार्फत तुम्हाला देईल इन्फॉर्मेशन. फीज ₹1000 ₹900 हे तर ठीक आहे. ॲज युजुअल तेवढीच फीज आहे. आता डेट्स आहेत 13 डिसेंबरपासून तुम्ही फॉर्म भरू शकता. 13 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबरपर्यंत ही लिंक राहणार आहे. एक्झामच्या 7 दिवस आधी तुम्हाला काय होईल, की हॉल तिकीट येतीलच येतील. ओके. या गोष्टी आहेत. बाकीच्या गोष्टी राहतील. त्याच्यानंतर तुम्हाला एम-एस-सी-आय-टी कंपल्सरी असेल. एम-एस-सी-आय-टी नाही आहे कंपल्सरी. मी सांगेल तुम्हाला, की एम-एस-सी-आय-टी काय कधी लागणार आहे वगैरे, वगैरे या गोष्टी. ओके. ही जाहिरात होती. तर प्रत्येक विभागानुसार कोणकोणत्या पदांसाठी किती-किती आरक्षण आहे या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.